नमस्कार. तुमच्याकडे समजा 86,400 रुपये आहेत आणि त्यातले 10 रुपये कोणीतरी चोरले, तर तुम्ही उरलेले 86,390 रुपये टाकून द्याल का? नाही ना? मग आपल्याकडे रोज असलेल्या 86,400 सेकंदांपैकी 10 मिनिटं जर आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो किंवा 10 मिनिटं कोणी आपल्याला वाईट शब्द ऐकवले, तर त्यासाठी आपण उर्वरित काळ का वाया घालवतो? आज आपण बोलणार आहोत अशा कलेबद्दल जी जगातल्या यशस्वी लोकांचं सर्वात मोठं गुपित आहे. बघा मंडळी, जेव्हा आपण छोट्या गोष्टींचा ताण घेणं सोडतो, तेव्हाच आपण मोठ्या स्वप्नांसाठी जागा निर्माण करत असतो. आणि हे फक्त मी बोलत नाहीये, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्च अनुसार पण हे सिद्ध झालंय की आपला दैनंदिन तणाव जवळजवळ 80% हा अशा गोष्टींमुळे असतो ज्याचा दीर्घकालीन आपल्या आयुष्यावर काहीच परिणाम होणार नसतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासातून पण असं दिसून आलं की ज्या लोकांकडे छोट्या गोष्टींवर दुर्लक्ष करायची कला असते, त्यांचं स्ट्रेस हार्मोन कॉर्टिझॉल लेवल हे खूप कमी असतं आणि त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा एका मुलाला प्रवासाला जायचं होतं. निसर्ग खूप सुंदर असणार होता. त्यांनी सुरुवात केली आणि सुरुवातीलाच त्याच्या बुटात एक खडा अडकला, छोटासा. त्याने विचार केला, छोटासाच खडा आहे, नंतर कधीतरी काढील. तो चालतच राहिला. थोड्या वेळाने तो खडा त्याच्या पायात जखम करू लागला. तरी त्याने दुर्लक्ष केलं आणि तो चालतच राहिला. आणि काही वेळाने एवढा सुंदर निसर्ग समोर असतानाही त्याला खूप थकवा आला आणि तो बसला एके जागी. तर मंडळी, आपल्या आयुष्याचं पण असंच आहे. आयुष्याचा प्रवास खूप सुंदर आहे, पण कोणीतरी मारलेला टोमणा किंवा सोशल मीडियावरची एखादी कॉमेंट हे त्या बुटात अडकलेल्या खड्यासारखी आहे. ते आपल्या सुंदर प्रवासात अडचणी निर्माण करून तो प्रवास आपल्याला अनुभव करूच देत नाही. तर आजच्या आपल्या व्हिडिओमधून 2 टेक अवेज आहेत. पहिलं म्हणजे द 5 इयर रूल. एखादी गोष्ट 5 वर्षानंतर किती महत्वाची असेल? जर उत्तर नसेल असं आहे, तर त्याला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका. आणि दुसरं, रोज सकाळी उठल्यावर एक अफर्मेशन घ्या की मी माझी ऊर्जा फक्त महत्वाच्या गोष्टींनाच देणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आणि मर्यादित आहे. तुमची सोन्यासारखी ऊर्जा चिल्लर गोष्टीवर वाया घालवू नका. आणि लक्षात ठेवा, समुद्र लाटांमुळे अस्वस्थ होत नसतो, कारण तो खूप खोल असतो. तसंच तुम्हीही तुमच्या विचारात खोल जा आणि छोट्या मोठ्या वादळांना शांतपणे जाऊ द्या. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या अशा मित्र किंवा मैत्रिणीला पाठवा ज्यांना खूप विचार करायची सवय आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.